मला सांगा, अभ्यासक्रमामध्ये प्रमेय टाकणं म्हणजे असं टाकलं नाही. एखादं विधान आहे, मी शाळेत आलो, हे सिद्ध करावं लागतं, त्याचं साध्य द्यावं लागतं. पक्ष म्हणजे काय, मी ह्या शाळेचा शिक्षक आहे. धन्यवाद. आकृती म्हणजे काय, की शाळेची आकृती. शाळेत आल्यानंतर एक वर्गाची खोली आणि वर्गात खोलीमध्ये बसलेले समोरचे विद्यार्थी, त्यांना माझ्याकडून चांगलं काय मिळतंय हे जरा सिद्ध, ह्याला सिद्धता असणं. म्हणजे पक्ष साध्य आणि सिद्धता मानणं हे सोपी गोष्ट नसते. अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपामध्ये उभा करणं हे गणिती शिक्षकाचं काम. म्हणून मला एकच सांगायचं, जिंदगी यादो की कहाणी नाही, वो जितनी भी गुजर जाए वक्त की कहाणी. म्हणजे साधारण जर आपण बघितलं आपल्या जीवनामध्ये कोणतंही क्षेत्र असेल, कचरा वेचक असू दे. माझे काही 2-3 मित्र आहेत, पहिलं ते कचरा वेचायचं काम करतात. त्यांच्या आज 5-5 हजार कोटी रुपयाच्या कंपनी. म्हणजे सुका कचरा, ओला कचरा आणि प्लॅस्टिक कचरा हे वेगळे करतात आणि त्यांच्यापासून रिसायकल करून मोठमोठे पदार्थ ते मॅन्युफॅक्चर करतात. प्लॅस्टिकच्या जो गोळ्या तयार करतात ना, ती माझ्या मित्राची कंपनी ओसवा म्हणून नाव, आणि तो प्लांट चाकणवरचा. जी माणसं कचरा वेचण्याचं काम करत होते, ती माणसं आज 5-5 हजार कोटी रुपयाचे मालक आहेत. ते सोपं नाही. आज सुद्धा स्वतः जर एखाद्या ठिकाणी कचरा दिसला तर ते बाहेर खरेदी करतात स्वतः. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये जर आपण कर्मभावाने काम केलं तर कुठलाही आणि कोणताही शत्रू आपल्याला त्या ठिकाणी हरवू शकणार. कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा, 100% त्या क्षेत्रामध्ये प्रगतीचं अत्युच्च शिखर खाली गाठणार. त्याच्यामुळं जाताना मी एकच सांगतो तुम्हाला, हा मेळावा जो आहे आपला मागील गरजांचा, एक त्या ठिकाणी तुमच्या आणि आमच्यामध्ये जे ऋणानुबंध आहे ते जीवनभर टिकले जावे. ना तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा. आपण निर्भय आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे सर्वजण आहेत. आपण फक्त आपण स्वतःशी एक हुंगाट बांधली पाहिजे. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये जगतो, त्या समाजासाठी आपण फुलना फुलाची पाकळी केली तर कोणी असू द्या, ते आपल्या शेजारी राहणार असू द्या, गड्डीतला असू द्या, किंवा आपल्या शेजारी एखादा विद्यार्थी जर शाळेत जात असेल, त्याला जर आपण जीवनामध्ये एक वही घेऊन देऊ शकतो तर ते आपल्यासाठी खूप मोठं असतं. त्याच्यामुळे मी एकच तुम्हाला सांगणार, तुम्ही माझे विद्यार्थी नसून आमचे प्रतिनिधी. ज्या समाजामध्ये तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल ही अपेक्षा. आणि असं कधी नाही म्हणलं पाहिजे. तुमचे बघा आजी आजोबा म्हणत असतात, म्हणजे तुम्ही एखादं काम केलं तुझं ऐकलं नाही तर तुझ्या मास्तराने हे शिकवलं का? म्हणजे पहा, आई वडिलांचा उद्धार होतो, त्यानंतर शिक्षकांचा होतो. म्हणजे शिक्षक हा प्राणी सुद्धा इतका जबाबदार आहे की संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करतो. त्याच्यामुळे आमच्याकडून जेवढं आम्हाला चांगलं करता येईल तेवढं आम्ही काम केलेलं आहे आणि इथून पुढच्या सुद्धा काळात आम्ही करत राहू. परंतु आमच्याकडून जे विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत त्यांनी सुद्धा, मी आम्ही म्हणणार नाही आमच्यासाठी आपल्या शाळेसाठी करा, तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे, आमच्यापेक्षा नाजूक स्थिती असणारा वृद्धाश्रम. बघा मला सांगा, ज्यांची मुलं आज फॉरेनला बाहेरच्या देशामध्ये काम करतात, मला इतकं वाईट वाटलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये अमेरिका, जपान, इंग्लंड या ठिकाणी काम करणारे लोक होते. त्यांचे आई वडील या भारतामध्ये एक्सपायर झाल्यानंतर तिकडून ते तुम्ही आता कार्यक्रम उरकून घ्या असं म्हणतात की सर्वात जीवनात सर्वात वाईट स्वप्न दिलं. त्याच्यामुळे मी तर म्हणतो का, आपल्याला काही शिकवता नाही आलं, काही शिकता नाही आलं, फक्त माणुसकी बघा, माणसानं माणसाशी माणसासारखंच वागायचं, त्याला मी माणुसकीची शाही म्हणतो. त्याच्यामुळे तेवढं तुम्ही जरा जीवनामध्ये यश अपयश येत असतं. अपयशाला तर खचून जाऊ नका, त्याच्यावर मात करायला शिका. कारण अपयशानंतरची जी पायरी असते ती यश. यश मिळेल पण यशानं होऊन जाऊ नका. यशाचा उन्माद जास्त काळावी टिकत नसतो. त्याच्यामुळं सर्वांनी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि खाजगी जीवनामध्ये सुद्धा इतरांना मदत करायला शिका. एवढंच या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो.